हा नोकरीत पगारवाढीचा आणि बढतीचा काळ आहे. मात्र याच काळात देशासह परदेशातील बहुतांश IT कंपन्यांमध्ये मनुष्यबळ कपात केलं जातंय. परदेशातील क्लायंटकडून येणारे प्रोजेक्ट कमी झाले किंवा नवीन प्रोजेक्ट मिळत नसल्याचा मोठा फटका तर कंपन्यांना बसलाच आहे. सोबतच या क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आणि ऑटोमेशनमुळे IT कंपन्यांना फटका बसतोय. उत्पन्न कमी झाल्यानं मोठमोठ्या नामांकित कंपन्या सध्या मनुष्यबळ कमी करतात. त्यामुळे IT अभियंत्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. सर्वाधिक सुरक्षित जॉब असणारी कंपनी म्हणून ओळखली जाणारी TCS 12,000 कर्मचाऱ्यांना नोकरीतून आता काढणार आहे. कॉर्पोरेट मधल्या या बदलत्या स्थितीचा आढावा आपण आज घेणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत अमेरिकन टेक सेक्टरमध्ये लहान मोठ्या 170 कंपन्यांनी 80,000 प्रोफेशनल्सच्या नोकऱ्या कपात केल्या आहेत. मायक्रोसॉफ्टनं 15,000 कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे, तर इंटेलनं 5,000. हे झालं जानेवारी 2025 पासून आतापर्यंत. 2024च्या 12 महिन्यात 550 टेक कंपन्या 1.5 लाख कर्मचारी कपात केली गेली होती. यातील बहुसंख्य पदं कंपनीतील मिडल मॅनेजमेंट आणि फ्रेश एंट्री या लेवलची होती. ज्या ठिकाणी त्याच प्रकारची कामं पुन्हा पुन्हा करण्यासाठी अर्थातच रिपिटेटिव्ह मनुष्यबळ वापरलं जातं, ते जॉब्स धोक्यात आले. किंवा डेटा प्रोसेस करण्यासाठी मनुष्याच्या बुद्धीचा वापर अपेक्षित असतो, असे जॉब्स यांचा समावेश आहे. त्यामुळे अमेरिकेत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये पुढच्या 2 वर्षात आताच्या तुलनेत 20 लाख कमी कामगारांची गरज असेल. तर वित्त आणि बँकिंग क्षेत्र, जिथं डेटा प्रोसेस होतो, ते क्षेत्र देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढवणार आहे. आता उपलब्ध असणाऱ्या एकूण नोकऱ्यांपैकी 30% नोकऱ्या 2030 पर्यंत कमी जास्त प्रमाणात धोक्यात येऊ शकतात. हे अंदाज MITनं व्यक्त केलाय. या क्षेत्रातले जाणकार संजीव चांदोरकर लिहितात, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भारतासकट अनेक देशांत संघटित क्षेत्रातील रोजगारांच्या रस्त्यांवर रक्तपात व्हायची भीती आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCSनं त्यांच्या जगभरात काम करणाऱ्या 12,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतलाय. अपेक्षेप्रमाणे कंपनीनं सांगितलंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे कमी मनुष्यबळाची गरज कंपनीला आता भासणार आहे. ही स्टँड अलोन बातमी असली तरी एवढी गंभीर बनली नसती. दुर्दैवानं ती तशी नाहीये, कारण इतरही भारतीय IT कंपन्या कर्मचारी कपात करण्याच्या आता बातम्या समोर येत आहेत. भारताबद्दल आकडेवारी समोर येईलच, पण यंत्र आणि सॉफ्टवेअर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या अमेरिकेतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता काय परिणाम घडवतो, यावरून भारतासकट इतर देशांत या संदर्भात काय घडू शकतं याचा अंदाज बांधायला मदत होऊ शकेल. हे सर्व जे काही आहे ते इथंच थांबणार नाहीये. नोकऱ्या गमावणारे बरेचसे मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गातील लोक असणार आहेत. ज्या कुटुंबांची क्रयशक्ती चांगली आहे किंवा जे खर्च करू शकतात किंवा ज्यांच्याकडे ठीकठाक बँक बॅलन्स वगैरे आहे, असे लोक नोकऱ्या गेल्यानंतर त्यांच्याकडून अर्थव्यवस्थेतील वस्तुमाल आणि सेवांना अर्थातच मागणी कमी होऊन जाईल. अर्थव्यवस्थेतील एकूणच अनिश्चितता जाणवल्यामुळे ज्यांच्या नोकऱ्या टिकून आहेत किंवा असतील अशी कुटुंब, अशी लोक देखील खर्च करताना हात आखडता घेणार आहेत. याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेतील देशांतर्गत मागणीवर होणार आहे. असा वस्तुमाल सेवा उत्पादित करणाऱ्या पुरवणाऱ्या उद्योगांमध्ये कामगार कपातीची लाट आणू शकतो आणि ज्या आहेत त्या उत्पादन क्षमता वापरल्या जात नाहीत, हे बघून नवीन गुंतवणुकीसाठी उद्योजक पुढे येणार नाहीत. भारतात तर संघटित आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील नोकऱ्यांचा आधीच दुष्काळ, त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा 13वा महिना येऊ घातला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आक्रमणाचा धुरळा कितीतरी दिवस क्षितिजावर उडतोय, तो आता जवळ येऊ लागलाय. ज्यांच्यावर देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, असे लोक कशात बिझी आहेत, असा प्रश्नही चांदोरकर यांनी या निमित्तानं उपस्थित केलाय. या संपूर्ण लेऑफ मध्ये नेमकं कोणाचे जॉब जातील आणि त्याची कारणं काय असतील, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आणि ऑटोमेशन कंपन्या मोठ्या प्रमाणात AI व ऑटोमेशन तंत्रज्ञानाची आता अंमलबजावणी करतात. त्यामुळे अनेक पारंपरिक आणि मिड मॅनेजमेंट लेवलची जी कामं आहेत ती आता AI सहजपणे करू शकतोय, ज्यामुळे मनुष्यबळ कमी करण्याची गरज भासते. बऱ्याच कंपन्या AI आधारित टूल्स आणि सेवांमध्ये जास्त गुंतवणूक करत असल्यानं क्लासिकल IT जॉब्स हे कमी झाल्या. आता दुसरा मुद्दा आहे की इकॉनॉमिक अनसर्टनिटी अर्थातच आर्थिक अनिश्चितता. जागतिक आर्थिक परिस्थितीत अस्थिरता आहे, ज्यामुळे कंपन्या त्यांच्या खर्चात कपात करतील. मंदावलेली मागणी, क्लायंट्सकडून आलेली कमी प्रोजेक्ट्सची ऑर्डर आणि जगभरातील आर्थिक दबावामुळे कंपन्या त्यांच्या वर्क फोर्सला डाऊन सायझिंग करत आहेत.
तिसरा मुद्दा आहे स्किल मिसमॅच अर्थात कौशल्यातील तफावत. मिड आणि सिनियर लेवल मॅनेजमेंटमध्ये कौशल्यांचा एक गॅप निर्माण झाला, एक पोकळी तयार झाली. जे कर्मचारी नवीन AI टेक स्किल आत्मसात करू शकले किंवा शकतील त्यांना लेऑफचा सामना करावा लागणार नाही, मात्र जे नाहीत करू शकले त्यांना लेऑफचा सामना करावा लागणार आहे. कंपन्या याच वेळी मोठ्या प्रमाणात AI आणि डेटा ड्रिव्हन कौशल्यांवर आधारित वर्कफोर्सची मागणी वाढवतात, हे विशेष. आता चौथा आहे कॉस्ट कटिंग अँड ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंग, खर्च कपात आणि पुनर्बांधणी. कंपन्या आपलं जे बिझनेस मॉडेल्स आहे त्याची पुनर्बांधणी करतात. त्याचबरोबर कमी उत्पादकता असलेल्या टीम्स एलिमिनेट करण्यावर त्यांचा फोकस आहे. विशेषतः मोठ्या कंपन्यांमध्ये ही रिस्ट्रक्चरिंग मोठ्या प्रमाणावर आता दिसायला सुरुवात होतीये. पाचवा आहे कंपनीज अफेक्टेड. याचाच भाग म्हणजे 2025 मध्ये TCS 12,000 पेक्षा जास्त कर्मचारी, इंटेल 21,000 ते 25,000, मायक्रोसॉफ्ट 15,000 पेक्षा जास्त, मेटा, गुगल आणि अमेझॉन यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केला. थोडक्यात काय, लेऑफचे सर्वात मोठं कारण म्हणजे कंपन्यांचा AI ऑटोमेशनकडे झुकाव, आर्थिक दबाव, नव्या स्किलची मागणी आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्दिष्टानं आणलेली रिस्ट्रक्चरिंगची लाट. या बदलांमुळे पारंपरिक IT नोकऱ्या आता धोक्यात आल्या आहेत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.